कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कोल्हापूरमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, ऑक्सिजनचा तुटवडा होता, रेमडेसिवीरसारखी आवश्यक इंजेक्शने सहज उपलब्ध होत नव्हती. अनेक कुटुंबे हतबल झाली होती. अशा अत्यंत कठीण काळात उमेशदादा पोवार यांनी केवळ बोलण्यापुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून मदतीसाठी पुढाकार घेतला. दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेल्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाची इमारत तातडीने डागडुजी करून तेथे सुसज्ज असे शहाजीराजे कोविड हॉस्पिटल उभे करण्यात आले. पाण्याच्या टाक्या, वीज व्यवस्था, जनरेटर, ऑक्सिजन पुरवठा अशा सर्व आवश्यक सोयी अल्पावधीत उपलब्ध करून देण्यात आल्या. कोल्हापूरकरांनीही या उपक्रमाला मनापासून साथ दिली. या कोविड हॉस्पिटलमधून 100हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्णांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली. उपचार आणि औषधे निम्म्या किमतीत उपलब्ध करून देत गरजू कुटुंबांवरील आर्थिक ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक गरजू निराधार रुग्णांच्या मदतीला हा मावळा धावून गेला. कमी वेळात लोकांच्या सहकार्याने आणि ठाम इच्छाशक्तीने सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभे करून उमेशदादा पोवार यांनी संकटाच्या काळात कोल्हापूरकरांसाठी आरोग्य दूत बनण्याचे काम केले. उमेशदादा पोवार हे केवळ भाषण देणारे नेते नाहीत, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून कृती करणारे आपल्यासारखेच जनतेतले नेतृत्व आहेत. कोरोनासारख्या संकटात जेव्हा अनेक जण हात झटकत होते, तेव्हा जो माणूस पुढे उभा राहिला तोच आज आपल्या विश्वासाचा खरा हक्कदार आहे. अशा या कृतिशील, धाडसी आणि संवेदनशील उमेश महादेव पोवार यांनाच आपण निवडून देऊया. मतदानाच्या दिवशी शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबूया आणि जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला ताकद देऊया.